नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, आपण टेंडर शीटला सुरुवात केलेली होती। आपल्या लेक्चर आजचा बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग टेंडर शीटला आपण सुरुवात केलेली होती आणि दोन प्रॉब्लेम्स आपले झालेले होते। आज आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहोत, ज्याचे सोल्युशन आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। प्रॉब्लेम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली राहील, ती लिंक ओपन करून प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे आणि सोल्युशन स्वतः सॉल्व्ह करून पाहायचं। कारण प्रॉब्लेममध्ये नवीन काहीही नाही, जे आपण मागील 2 ते 3 प्रॉब्लेम बघितले टेंडर शीटचे त्याच पद्धतीने आजचा हा प्रॉब्लेम आहे। यामध्ये आपल्याला सर्वात आधी कॉस्ट शीट तयार करायची आहे। कॉस्ट शीटची इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे आणि कॉस्ट शीटच्या आधारावरूनच आपल्याला टेंडर शीट तयार करायची आहे। त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे। तर प्रॉब्लेम बघून घेऊया आपण 2 मिनिटांमध्ये की काय दिलेलं आहे। विजय स्कूटर्स लिमिटेड मॅन्युफॅक्चर 175 स्कूटर्स इन द इयर 2007। म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे विजय स्कूटर्स लिमिटेडची आहे, त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते आहे 175 स्कूटरचं इन 2007 म्हणजे 2007 या वर्षामध्ये ते 175 स्कूटर्स तयार करतात। ॲट अ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ₹33,46,875 म्हणजे त्यांची जी टोटल कॉस्ट आहे, प्रोडक्शन कॉस्ट 175 स्कूटर तयार करण्यासाठी येणारी कॉस्ट दिलेली आहे त्यांनी 33,46,875 रुपये। which is sold of ₹27,000 each म्हणजे ती एक स्कूटर किती एक स्कूटर विकली जाणार आहे ₹27,000 म्हणजे 27,000ला एक स्कूटर विकली जाणार आहे। एनालिसिस ऑफ कॉस्ट इज ॲज फॉलो। तर कॉस्टचं जे एनालिसिस आहे, कॉस्ट शीटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। तर बघूया काय दिलेलं आहे। मटेरियल आहे, वेजेस, त्यानंतर वर्क ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आणि दिलेला आहे सेलिंग ओव्हरहेड्स। तर क्वेश्चन मध्ये कॉस्ट शीटशी संबंधित जी माहिती पाहिजे आहे, सेलिंग ओव्हरहेड्स पर्यंतची ती माहिती आपल्याला दिलेली आहे। त्या आधारावरून आपण कॉस्ट शीट तयार करूया। कॉस्ट शीटचा प्रोफार्मा मी तयार केलेला आहे इन दी बुक्स ऑफ विजय स्कूटर्स लिमिटेड कॉस्ट शीट। प्रोडक्शन लिहिलेलं आहे 175 स्कूटर्स आणि ड्युरेशन आहे आपलं 1 वर्षाचं म्हणजे 1 इयर। आता कॉस्ट शीट तयार करत असताना आपल्याला मटेरियल आणि वेजेस दिलेला आहे, म्हणजे प्राइम कॉस्टच्या हेडिंग मध्ये येणारे ते 2 पद आहेत, तर ते आपण लिहूया इथे। सर्वात आधी आहे मटेरियल किंवा याला रॉ मटेरियल लिहू आपण। तर रॉ मटेरियल दिलेला आहे आपल्याला, अमाउंट मध्ये दिलेला आहे। तर रॉ मटेरियल बघा, इन अमाउंट 14,35,000 14,35,000। तर याचं पर युनिट सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं। पर युनिट काढण्यासाठी 175 स्कूटरनी याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे 14,35,000 डिवाइडेड बाय 175 जर आपण केलं तर आपल्याला पर युनिट मटेरियल मिळेल 8,200। पर युनिट मिळेल 8,200। देन यामध्ये आपण ऍड करूया वेजेस, यामध्ये प्लस होत असते वेजेस। वेजेसची सुद्धा अमाउंट आपल्याला माहिती आहे 16,62,500 16,62,500। याची पर युनिट वेजेस येईल डिवाइडेड बाय 175 जर केलं तर पर युनिट वेजेस येतं 9,500। आता प्राइम कॉस्टच्या हेडिंग मध्ये आपल्याला ही 2च पद माहिती आहे, तर आपण याची टोटल करून प्राइम कॉस्ट काढून घेऊया। प्राइम कॉस्ट, तर प्राइम कॉस्ट बघा आपली किती येत आहे, रॉ मटेरियल मध्ये वेजेस ऍड केल्यानंतर प्राइम कॉस्ट येत आहे 30,97,500 30,97,500 आणि पर युनिट प्राइम कॉस्ट येत आहे 17,700 17,700। आता ही प्राइम कॉस्ट आपली आलेली आहे। देन यानंतर आपण ऍड करत असतो यामध्ये फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट। फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी ऑन कॉस्ट किंवा वर्क ऑन कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट। तर आता फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्टच्या हेडिंग मध्ये काय लिहितो आपण की फॅक्टरीशी संबंधित किंवा वर्कशी संबंधित जे एक्सपेन्सेस आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले असते। तर क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला वर्क ओव्हरहेड्स दिलेला आहे, तर वर्क ओव्हरहेड्स या ठिकाणी येईल वर्क ऑन कॉस्ट मध्ये। तर वर्क ओव्हरहेड्स
किती आहे वर्क ओव्हरहेड्स बघा किती दिलेला आहे 2,49,375 2,49,375 पर युनिट वर्क ओव्हरहेड काढायचं झालं तर ते येणार आहे आपलं 1,425 तर आता हे टोटल वर्क ओव्हरहेड आपल्याला दिलेलं होतं ते आपण प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करूया. प्राइम कॉस्ट मध्ये वर्क ओव्हरहेड ऍड केल्यानंतर आपल्याला प्राइस मिळेल. ती प्राइस राहील आपली वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट ज्याला आपण म्हणू वर्क कॉस्ट. तर टोटल बघा किती येईल प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करा. ऍड केल्यानंतर आपल्याला प्राइस मिळेल 33,46,875 33,46,875 पर युनिट मिळेल 19,125 आता वर्क कॉस्ट आलेली आहे आपली. वर्क कॉस्ट मध्ये आपण ऍड करत असतो ऑफिस किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर या ठिकाणी येईल ऑफिस कॉस्ट किंवा ऑफिस किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ऍक्च्युली आपण त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस घेत असतो प्रोडक्शन कॉस्ट. ठीक आहे. तर आता ऑफिस कॉस्ट किंवा वर्क कॉस्टशी संबंधित एक्सपेन्सेस बघा दिलेले आहे का तर हो आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स दिलेला आहे. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ऑफिस कॉस्ट मध्ये येईल. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स एकच एक्सपेन्सेस आहे या ठिकाणी. तर आपण डायरेक्ट त्याला आउटर कॉलम मध्ये लिहून त्याला वर्क कॉस्ट मध्ये ऍड करून घेऊया. तर किती आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड दिलेला आहे 2,67,750 2,67,750 पर युनिट जर काढायचं झालं तर ते येईल 1,530 तर वर्क कॉस्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंवा वर्क ऑफिस ऑन कॉस्ट ऍड केल्यानंतर आपल्याला मिळेल प्रोडक्शन कॉस्ट किंवा आपण याला डायरेक्ट या ठिकाणी ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक आपल्याला कुठल्याही प्रकारचा दिलेला नाहीये त्यामुळे आपण याला डायरेक्ट ऑफिस कॉस्ट सुद्धा म्हणू शकतो. तर आपण याला ऑफिस कॉस्ट नाव देऊया. ऑफिस कॉस्ट येईल आपली वर्क कॉस्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतर ऑफिस कॉस्ट मिळेल आपल्याला 36,14,625 आणि पर युनिट ऑफिस कॉस्ट मिळेल ती राहील 20,655 क्लियर आहे. आता यामध्ये ऍड करत असतो आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर क्वेश्चन मध्ये बघा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस वगैरे दिलेला आहे का तर आपल्याला लास्ट मध्ये दिलेला आहे सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये येईल. तर इथे लिहू आपण सेलिंग ओव्हरहेड्स. आता सेलिंग ओव्हरहेड्स किती दिलेला आहे सेलिंग ओव्हरहेड्स आहे 3,50,000 सेलिंग ओव्हरहेड्स आहे. पर युनिट सेलिंग ओव्हरहेड्स जर आपण काढलं डिवायडेड बाय 175 तर सेलिंग ओव्हरहेड्स पर युनिट येईल ₹2,000 पर युनिट. आपण या ठिकाणी का बरं काढत आहोत आपल्याला अमाऊंट मध्ये माहिती आहे परंतु पर युनिट माहिती नाही. तर पर युनिट का बरं काढत आहोत की आपल्याला टेंडर शीट मध्ये जे प्लस मायनस करावं लागेल इन्क्रीज किंवा डिक्रीज करावं लागेल किंवा गॉन अप गॉन डाऊन जे आपल्याला सांगितलेलं राहते ते आपण आधी पर युनिट मध्ये करत असतो आणि देन त्यावरून आपण जेवढ्या युनिट साठी आपल्याला टेंडर शीट तयार करायची आहे जेवढे युनिट्स आपण टेंडर मध्ये तयार करणार आहोत त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ते आपण एका प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं या आधीच्या. त्यानंतर आपण असंही बघितलं की पर युनिट न काढता सुद्धा आपण दिलेल्या अमाऊंटच्या बेसवर सुद्धा आपण टेंडर शीट मधल्या अमाऊंट्स काढू शकतो परंतु या ठिकाणी आपण पर युनिट्स काढलेला आहे. तर सेलिंग ओव्हरहेड्स पर युनिट आलेला आहे आपलं ₹2,000. आता आलेल्या ऑफिस कॉस्ट मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड करू आणि त्यानंतर ऍड केल्यानंतर आपल्याला मिळेल याची टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट बघा किती मिळते 13,50,000
14,625 मध्ये 3,50,000 जर आपण ऍड केलं तर आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल 39,64,625. 39,64,625. आता बघा टोटल कॉस्ट पर युनिट काढू. टोटल कॉस्ट पर युनिट साठी आपल्याला सेलिंग ऑफिस कॉस्ट मध्ये सेलिंग ओव्हरहेड प्लस करायचे आहे. तर आपल्याला टोटल कॉस्ट पर युनिट मिळेल 22,655. 22,655. आता टोटल कॉस्ट पर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली होती, त्यावरून आपण टोटल कॉस्ट शोधून काढलेली आहे. आता आपल्याला यासाठी टोटल कॉस्ट मध्ये एकतर प्रॉफिट असेल तर ते ऍड करून आपल्याला सेलिंग प्राइस या ठिकाणी काढावं लागतं. तर आता आपल्याला प्रॉफिट किती आहे हे माहिती नाहीये, बरोबर आहे, परंतु आपल्याला सेलिंग प्राइस माहिती आहे. आता सेलिंग प्राइस कशी, तर सेलिंग प्राइस आपल्याला क्वेश्चन मध्ये इनडायरेक्टली सांगितलेली आहे. डायरेक्टली नाही बट इनडायरेक्टली आपल्याला सेलिंग प्राइस सांगितलेली आहे. पहिल्याच 2-3 ओळीमध्ये पॅराग्राफ मध्ये पहिल्याच पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे which he sold of ₹27,000 each. म्हणजे ह्या ज्या 175 स्कूटर्स तयार करत आहे विजय स्कूटर्स कंपनी, तर याची जी सेलिंग प्राइस आहे पर स्कूटरची सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच जी सेलिंग प्राइस पर युनिट, एका युनिट साठी सेलिंग प्राइस किती आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या आधारावरून आपण सेलिंग प्राइस इन रुपीज काढू शकतो आणि सेलिंग प्राइस जर आपल्याला माहिती आहे तर आपल्याला प्रॉफिट काढणे एकदम इझी जाईल किंवा प्रॉफिट काढणे कठीण जाणार नाही. तर बघा सेलिंग प्राइस किंवा सेल्स दिलेला आहे पर युनिट आपल्याला 27,000. सेल्स दिलेला आहे पर युनिट 27,000. तर आपण प्रॉफिट इथे काढू शकतो, पर युनिट प्रॉफिट काढता येईल. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा विचारलेलंच आहे की क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला पर युनिट प्रॉफिट किंवा प्रॉफिटच फाइंड आउट करायचं असते फर्स्ट आणि देन त्यावरून टेंडर शीट. तर बघा या ठिकाणी टोटल कॉस्ट आहे पर युनिट 22,655. देन सेलिंग प्राइस आलेली आहे आपली 27,000. तर प्रॉफिट मिळेल आपल्याला. प्रॉफिट यामध्ये प्लस होईल. तर प्रॉफिट कसं काढू आपण, प्रॉफिट काढण्यासाठी सेलिंग प्राइस मायनस टोटल कॉस्ट. सेलिंग प्राइस मधून टोटल कॉस्ट मायनस करा. 27,000 मधनं जर आपण 22,655 मायनस केले तर आपल्याला प्रॉफिट मिळेल 4,345. 4,345. आता पर युनिट आपल्याला प्रॉफिट माहिती झालं तर अमाउंट मध्ये आपण काढू शकतो. पर युनिट प्रॉफिटला मल्टिप्लाय बाय जेवढं प्रोडक्शन असेल तेवढा प्रोडक्शनने मल्टिप्लाय करा, आपल्याला प्रॉफिट इन अमाउंट मिळून जाईल. तर प्रॉफिट इन अमाउंट काढण्यासाठी पर युनिट प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ युनिट्स. तर 175 मल्टिप्लाय बाय 4,345 केलं तर आपल्याला प्रॉफिट इन रुपीज मिळेल. तर प्रॉफिट इन रुपीज राहणार आहे आपलं 7,60,625. 7,60,625. आता प्रॉफिट माहिती आहे, टोटल कॉस्ट माहिती आहे, सेलिंग प्राइस मिळेलच. टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड करा, सेलिंग प्राइस मिळेल आपल्याला 47,25,000. 47,25,000. एकतर आपण टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड करून सुद्धा काढू शकतो किंवा 27,000 आपल्याला पर युनिटची सेलिंग प्राइस माहिती आहे, मल्टिप्लाय बाय 175 जर केलं तर आपल्याला सेलिंग प्राइस इन रुपीज मिळेल. तर हे झालं आपला फर्स्ट पोर्शन सोल्युशनचा, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट शीट तयार केलेली आहे. कॉस्ट शीट मध्ये आपण टोटल कॉस्ट, प्रॉफिट आणि सेलिंग प्राइस काढलेला आहे विथ पर युनिट. क्लियर आहे. देन आता यावरून आपल्याला टेंडर शीट तयार करायची आहे. तर टेंडर शीट साठी आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे आपण क्वेश्चन मध्ये बघूया. क्वेश्चन आपण जे हेड्स आपल्याला दिलेले होते कॉस्ट शीटचे तिथपर्यंत वाचलेला आहे. त्यानंतर कंटिन्यू करूया. विजय स्कूटर्स इंटेंड्स टू मॅन्युफॅक्चर अँड सेल 200 स्कूटर्स इन 2008. म्हणजे ही जी विजय स्कूटर्स लिमिटेड आहे ही आपलं प्रोडक्शन वाढवणार आहे 2008 मध्ये. हे 2007 ची इन्फॉर्मेशन होती. 2008 मध्ये ते आपलं प्रोडक्शन वाढवणार आहे. तर ते राहील आहे प्रोडक्शन 200 युनिट्सचं. म्हणजे टेंडर शीट मध्ये प्रोडक्शन कितीचं राहणार आहे 200 युनिट्सचं. बाय रिड्युसिंग सेलिंग प्राइस
बाय ₹1000 पर स्कूटर. 2000 स्कूटर ते तयार करणार आहे, बट ते जे सेलिंग प्राइस जी होती आधी 2007 मध्ये, तर ती सेलिंग प्राइस आता रिड्यूस होणार आहे बाय ₹1000, म्हणजे 1000 नी सेलिंग प्राइस रिड्यूस करणार आहे. म्हणजे आपल्याला टेंडर शीट साठी जी आपल्याला पर युनिट सेलिंग प्राइस पाहिजे आहे ती आपल्याला इथे त्यांनी इनडायरेक्टली सांगितलेली आहे. तर ती किती राहणार? पर युनिट सेलिंग प्राइस 175 स्कूटर जेव्हा तयार केले आपण 2007 मध्ये, तेव्हा पर युनिट सेलिंग प्राइस किती होत आहे? 27,000. आता ते 1000 नी कमी होणार आहे, रिड्यूस होणार आहे. तर आता टेंडर शीट मध्ये पर युनिट सेलिंग प्राइस किती राहणार आहे? 1000 ने लेस करून, तर ती राहील 26,000. एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. यू आर रिक्वायर्ड टू एस्टिमेट पर स्कूटर प्रॉफिट. तर तुम्हाला तयार करायचं आहे की पर स्कूटर प्रॉफिट किती राहणार आहे. तर हे आपण काढलेलं आहे, पर स्कूटर प्रॉफिट किती राहणार आहे हे काढलं आपण 2007 चा. तर 2008 चा आपल्याला समोर काढायचं आहे. कीप दी फॉलोइंग डिटेल्स इन माइंड, म्हणजे टेंडर शीट तयार करण्यासाठी फॉलोइंग डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत, ते आपल्याला माइंड मध्ये ठेवून टेंडर शीट तयार करायची आहे. तर बघा, फर्स्ट काय दिलेलं आहे? मटेरियल कॉस्ट विल गो अप बाय 300 पर स्कूटर. तर मटेरियल सर्वात आधी टेंडर शीटचा तयार करताना टेंडर शीटचा आधार घ्यायचा आहे आपल्याला कॉस्ट शीट. टेंडर शीट ही सुद्धा एक प्रकारची कॉस्ट शीटच आहे, बट फरक यामध्ये एवढा आहे की कॉस्ट शीट ही आपण प्रोडक्शन झाल्यानंतर तयार केलेली आहे 2007 ची, आणि आता 2007 मध्ये असतानाच आपण 2008 चं एस्टिमेशन करून, म्हणजे 2008 मध्ये जर आपण 200 युनिट्स 200 स्कूटर्स जर तयार केले तर त्यासाठी आपल्याला एकूण खर्च किती येईल हे शोधण्यासाठी आपण टेंडर शीट तयार करत आहोत. तर याचा आधार आपल्याला घ्यायचा आहे, एक प्रकारची कॉस्ट शीटच इथे बनवायची आहे, परंतु ही प्रोडक्शन करण्याच्या आधीच आपण तयार करत आहोत, त्यामुळे याला आपण टेंडर शीट नाव दिलेलं आहे. तर आता फर्स्ट वन बाय वन या पद्धतीनेच बघूया. जसं या ठिकाणी आपण रॉ मटेरियल घेतलं, सेम फर्स्ट या ठिकाणी येईल आधी आपण कॉस्ट शीट सारखा याचा प्रोफार्मा करून घेतलेला आहे. पर्टिक्युलर अमाउंट इन रुपीज किंवा टोटल अमाउंट याला आपण घेऊ शकतो, आणि इथे राहील पर युनिट अमाउंट. आता आपण वन बाय वन घेऊया. सगळ्यात आधी या ठिकाणी येईल मटेरियल किंवा रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो. तर रॉ मटेरियल, आता रॉ मटेरियल साठी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे फर्स्ट मध्ये. तर ते काय सांगितलेलं आहे? मटेरियल कॉस्ट विल गो अप बाय 300 पर स्कूटर. तर पर स्कूटरच्या मागे आपल्याला 300 रुपयांनी मटेरियलची कॉस्ट गो अप म्हणजे वाढवायची आहे. तर आता मटेरियल बघा किती दिलेलं आहे, पर युनिट किती आहे? 8200. मटेरियल आहे 8200. आता यामध्ये प्लस होईल, पर युनिट 8200 आहे, तर पर युनिट 300 रुपयांनी वाढवायचं आहे. तर या ठिकाणी 8200 मध्ये प्लस होईल आहे ₹300. ₹300 जर ऍड केले तर पर युनिट मटेरियल कॉस्ट मिळेल आपल्याला 8500. पर युनिट मटेरियल कॉस्ट मिळेल 8500. 8500 पर युनिट मिळाला तर आपल्याला अमाउंट मध्ये काढता येईल, कारण आपल्याला प्रोडक्शन माहिती आहे, 200 युनिट्सचं प्रोडक्शन आपण करत आहोत. तर 8500 मल्टिप्लाय बाय 200 जर आपण केलं तर आपल्याला मटेरियलची रुपीज मध्ये प्राइस मिळेल, ती राहील ₹17 लाख. ₹17 लाख हे झालं मटेरियल. देन यामध्ये आपण ऍड करत असतो वेजेस. आता वेजेस साठी बघा काय सांगितलेलं आहे. सेकंड पॉइंट, वेजेस विल गो डाऊन बाय ₹400 पर स्कूटर. म्हणजे वेजेस गो डाऊन म्हणजे आपल्याला डाऊन करायचं आहे, त्याची अमाऊंट लेस करायची आहे बाय ₹400 पर स्कूटर. तर जेवढी पर युनिट वेजेसची अमाऊंट असेल त्यामध्ये आपल्याला लेस करायचं आहे ₹400. तर वेजेस मध्ये 9500 आहे, त्यामध्ये त्यामधनं आपल्याला 400 लेस करायचे आहे त्याची अमाऊंट. तर आपल्याला पर युनिट वेजेसची प्राइस मिळेल 9100. पर युनिट वेजेस मिळेल 9100 आणि टोटल अमाऊंट मिळेल आपल्याला वेजेसची 9100 मल्टिप्लाय बाय 200. तर टोटल अमाऊंट मिळेल
18,20,000. 18,20,000. देन यानंतर आपण याची टोटल करूया. टोटल मिळेल ती राहील आहे आपली प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मिळेल आपल्याला 17 लाख मध्ये 18,20,000 ऍड करा. प्राइम कॉस्ट मिळेल आपल्याला 35,20,000. 35,20,000 आणि पर युनिट प्राइस मिळेल 8,500 मध्ये 9,100 ऍड केल्यानंतर 17,600. पर युनिट प्राइम कॉस्ट मिळालेली आहे 17,600. देन यामध्ये आपण ऍड करत असतो वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी ऑब्लिक वर्क कॉस्ट. तर फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट साठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन मधला थर्ड पॉइंट बघा. पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट, वर्क ऑन कॉस्ट, पर्सेंटेज ऑफ वर्क ऑन कॉस्ट टू वेजेस. म्हणजे जे वर्क ऑन कॉस्टचे पर्सेंटेज आहे ते आपल्याला वेजेसवर काढायचे आहे. तर ते किती दिलेले आहे, विल रिमेन दी सेम ॲज वॉज इन 2007. म्हणजेच वर्क ऑन कॉस्टचे 2007 मध्ये वर्क ऑन कॉस्टचे जे पर्सेंटेज आहे ते वेजेसवर जेवढे पर्सेंटेज असतील तेवढे पर्सेंट आता या ठिकाणी आपल्याला सेम ठेवायचे आहे. तर सर्वात आधी तर आपल्याला 2007 मध्ये जे वर्क ऑन कॉस्ट होत आहे आपलं वर्क ऑन कॉस्ट किती आहे, वर्क ओव्हरहेड्स बघा 2,49,375 आणि वेजेस किती दिलेला आहे, वेजेस आहे 16,62,500. तर हे किती पर्सेंट होतं ते आधी आपल्याला काढावं लागेल. तर यासाठी आपण पर्सेंटेज काढूया. पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट. तर पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट किती आहे, कसं काढायचं आहे ते आपल्याला. जी वर्क ऑन कॉस्ट असेल 2007 मध्ये वर्क ऑन कॉस्ट डिवायडेड बाय वेजेस मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे किती आहे वेजेसच्या ते किती पर्सेंट आपल्याला काढायचं आहे. तर किती पर्सेंट काढण्यासाठीचं सूत्र किती गुणिला 100 भागिला किती पैकी. तर किती आहे वर्क ऑन कॉस्ट, तर वर्क ऑन कॉस्ट बघा 2,49,375 किती पैकी आहे, तर वेजेस किती आहे 16,62,500. 16,62,500 मल्टिप्लाय बाय 100. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पर्सेंटेज मिळेल 15%. म्हणजेच वर्क कॉस्ट ही वेजेसच्या 15% आहे. तर हे जे 15% आहे 2007 मध्ये ते आपल्याला 2008 मध्ये सेम ठेवायचं आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण वर्क ऑन कॉस्ट घेणार ते वेजेसच्या 15% राहील. तर आता बघा वेजेसच्या 15% आपण कशा पद्धतीने घेऊ. तर 15% ऑन वेजेस. तर वेजेस बघा किती दिलेला आहे. सर्वात आधी पर युनिट आपण काढून घेऊया. वेजेस पर युनिट आहे 9,100. तर 9,100 चे 15%. तर 9,100 चे 15% जर आपण काढले तर ते होईल 1,365. 1,365. तर आपल्याला अमाउंट मध्ये मिळेल 1,365 ला मल्टिप्लाय करा 200 नी. तर आपल्याला वर्क ऑन ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेड मिळेल 2,73,000. 2,73,000. तर हे मिळालेलं आहे आपल्याला वर्क ओव्हरहेड. वर्क ओव्हरहेड्स कसं काढलेलं आहे आपण 15% ऑन वेजेस. आता प्राइम कॉस्ट मध्ये वर्क ओव्हरहेड ऍड करा. ऍड केल्यानंतर आपल्याला मिळेल वर्क कॉस्ट. ऍड केल्यानंतर आपल्याला वर्क कॉस्ट मिळेल 35,20,000 मध्ये 2,73,000 ऍड केल्यानंतरची जी वर्क कॉस्ट आपल्याला प्राइस मिळेल ती राहील आहे 37,93,000. 37,93,000 आणि पर युनिट वर्क कॉस्ट येईल 18,965. 18,965. 17,600 मध्ये प्लस करायचं आहे 1,365. वर्क कॉस्ट आलेली आहे. आता वर्क कॉस्ट नंतर यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. यामध्ये आपण ऍड करत असतो ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट साठी इन्फॉर्मेशन दिलेली असेल. जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे ते आपण या ठिकाणी घेतो आहे.
तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. तर काय सांगितलेलं आहे त्यासाठी, तर 4 नंबरचा पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स विल रिड्यूस बाय ₹20 पर स्कूटर्स. या आधीच्या ज्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस सेम दिलेला होता, म्हणजे ॲज इट इज ज्या पद्धतीने आपल्याला आपण कॉस्टशीटमध्ये घेतलेला होता सेम आपण ॲज इट इज तसंच्या तसा आपण फक्त पर युनिट सेम ठेवून या ठिकाणी घेतलेला होता. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जो आहे तो आपल्याला पर युनिट रिड्यूस करायचा आहे. तर या ठिकाणी रिड्यूस करायचं आहे ₹20 पर स्कूटर. तर सर्वात आधी 2007 मध्ये म्हणजे कॉस्टशीटमध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स पर युनिट किती होता ते बघायचं आहे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड पर युनिट होता 1530. तर त्याला रिड्यूस करायचं आहे आता बाय ₹20. तर 1530 मधनं आपल्याला ₹20 लेस करायचे आहे. तर पर युनिट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मिळेल 1510. आणि अमाऊंटमध्ये काढायचं झालं तर 1510 मल्टिप्लाय बाय 200. तर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसची प्राइस मिळेल 3,02,000. ऑफिस कॉस्ट आपल्याला मिळालेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस वर्क कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस केल्यानंतर आपल्याला टोटल ऑफिस किंवा यालाच प्रोडक्शन कॉस्ट आपण म्हणूया, प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे. बघा किती होत आहे, 37,93,000 मध्ये 3,02,000 प्लस करा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट मिळेल 40,95,000 आणि पर युनिट कॉस्ट मिळेल आपल्याला 20,475. देन यानंतर यामध्ये आपण ऍड करत आहोत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस साठी आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, लास्ट आणि शेवटचा पॉइंट बघायचा आहे. सेलिंग ओव्हरहेड्स पर स्कूटर विल बी रिड्यूस बाय 25%. म्हणजे सेलिंग ओव्हरहेड्स जे आपल्याला कॉस्टशीट मध्ये आपण घेतलेलं आहे ते सेलिंग ओव्हरहेड्स आपल्याला 25% नी रिड्यूस करायचं आहे. तर आधी सेलिंग ओव्हरहेड्स इथे किती आहे, ₹2,000 पर युनिट. बघा ₹2,000. आता याला लेस करायचं आहे 25%. इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये आपल्याला डायरेक्ट आपल्याला रुपीज किंवा अमाऊंट दिलेली होती की रिड्यूस करायचं आहे बाय ₹20. परंतु या ठिकाणी सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला पर्सेंटेज सांगितलेला आहे की सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट रिड्यूस करायचं आहे बाय 25%. तर 2,000 चे 25% काढा. 2,000 चे 25% येईल आहे ₹500. तर आपल्याला 2,000 मधनं 500 लेस करायचे आहे. 2,000 मधनं 500 लेस केल्यानंतर आपल्याला पर युनिट सेलिंग प्राइस मिळेल. तर पर युनिट सेलिंग एक्सपेन्सेस किंवा सेलिंग ओव्हरहेड्स किती राहील, सेलिंग ओव्हरहेड्स. तर पर युनिट सेलिंग ओव्हरहेड्स राहील आहे 1,500. आता पर युनिट सेलिंग ओव्हरहेड्स माहिती आहे तर आपण अमाऊंट मध्ये काढू शकतो. 1,500 मल्टिप्लाय बाय 200 जर केलं तर आपल्याला पर युनिट अमाऊंट मध्ये मिळेल सेलिंग ओव्हरहेड्स ₹3 लाख. आता ऑफिस कॉस्ट मध्ये सेलिंग ओव्हरहेड ऍड करूया. आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट मिळेल. टोटल कॉस्ट बघा आपली किती बनत आहे, 40,95,000 मध्ये 3 लाख ऍड केल्यानंतर टोटल कॉस्ट मिळेल 43,95,000. आणि पर युनिट टोटल कॉस्ट बघा 20,475 मध्ये 1,500 ऍड करा तर आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल 21,975. आता टोटल कॉस्ट आपल्याला माहिती आहे आणि मी तुम्हाला क्वेश्चन वाचताना आधी सांगितलं होतं की आपल्याला सेलिंग प्राइस जे आहे ते
सेलिंग प्राइस किंवा या ठिकाणी आपण जी टेंडर प्राइस काढत असतो तर टेंडर प्राइस साठी जी पर युनिट सेलिंग आपल्याला लागणार आहे किंवा सेलिंगची जी कॉस्ट आहे, सेलिंग प्राइस, सेलिंग कॉस्ट जी पर युनिट लागणार आहे ती आपल्याला सांगितलेली आहे की कॉस्ट शीट मध्ये जेवढी आपली 2007 मध्ये जेव्हा 175 स्कूटर्स आपण तयार केलेल्या होत्या तेव्हा जी सेलिंग प्राइस होती ती सेलिंग प्राइस आपल्याला आता 1000 नी रिड्यूस करायची आहे. तर या ठिकाणी सेलिंग प्राइस 27,000 होती, त्यामध्ये आपण 1000 रिड्यूस करूया, लेस करूया, मायनस करूया. तर आपल्याला या ठिकाणी 2008 मध्ये म्हणजे टेंडर शीट मध्ये पर युनिट सेलिंग प्राइस मिळेल ₹26,000. आता पर युनिट सेलिंग प्राइस आपल्याला माहिती आहे तर आपण अमाउंट मध्ये सेलिंग प्राइस काढू शकतो. तर 26,000 ला 200 नी मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला टेंडर प्राइस किंवा सेलिंग प्राइस जी आहे ती मिळेल ₹52 लाख. ₹52 लाख. आता बघा आपल्याला अमाउंट मध्ये आणि पर युनिट मध्ये सेलिंग प्राइस माहिती आहे, टोटल कॉस्ट सुद्धा आपल्याला अमाउंट मध्ये आणि पर युनिट मध्ये माहिती आहे. तर आपण या ठिकाणी प्रॉफिट काढू शकतो. तर यामध्ये प्रॉफिट येईल. प्रॉफिट काढण्यासाठी सेलिंग प्राइस मधनं टोटल कॉस्ट मायनस करा, प्रॉफिट मिळेल. 52 लाख मधनं 43,95,000 जर मायनस केले तर आपल्याला प्रॉफिट मिळेल 8,05,000. 8,05,000. आणि पर युनिट सुद्धा सेम त्याच पद्धतीने टेंडर प्राइस पर युनिट मधनं आपल्याला टोटल कॉस्ट लेस करायची आहे. पर युनिट 26,000 मधनं 21,975 मायनस केलं तर आपल्याला मिळेल 4,025. म्हणजेच पर युनिट प्रॉफिट आलेला आहे आपलं 4,025, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट करायला किंवा काढायला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. क्वेश्चन मध्ये बघा एकदा सांगितलेलं आहे एस्टिमेट पर युनिट्स पर स्कूटर प्रॉफिट ही मे अर्न इन 2008 म्हणजे 2008 मध्ये पर युनिट प्रॉफिट किती अर्न करू शकतात. म्हणजेच 2008 मध्ये जर 200 स्कूटरचं जर प्रोडक्शन केलं तर पर युनिट प्रॉफिट राहिलं आहे 4,025. आणि 2007 मध्ये 175 स्कूटरचं जेव्हा प्रोडक्शन केलं तेव्हा पर युनिट प्रॉफिट मिळत होतं 4,345. दोन्ही आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. 175 ऍक्च्युअल प्रोडक्शन जेव्हा आपण केलं ते त्यावेळी टोटल कॉस्ट किती होती, प्रॉफिट किती होता आणि सेलिंग प्राइस किती होती. त्यानंतर आता 2008 मध्ये म्हणजे पुढील वर्षासाठी आपण जर प्रोडक्शन 200 स्कूटर्सचं केलं, वाढवून जर 200 स्कूटर्सचं प्रोडक्शन केलं तर तेव्हा आपल्याला टोटल कॉस्ट किती येईल, प्रॉफिट किती येईल आणि सेलिंग प्राइस किती येईल हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हा टेंडर शीटचा आपला तिसरा प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी संपत आहे. नेक्स्ट व्हिडिओ येतपर्यंत झालेले व्हिडिओ पुन्हा एकदा रिव्हिजन करा, त्याची झालेले क्वेश्चन्स पुन्हा स्वतः सॉल्व्ह करून पहा. काही डिफिकल्टी येत असेल तर विचारा. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.